श्रीनिवास पेटंटचे पेपर करायला जातो, पण वरदला मात्र वेगळीच माहिती मिळते, कारण त्या पेटंटची किंमत करोडोमध्ये असते. जानू मात्र जयंत विरुद्ध एक व्हिडिओ बनवते आणि त्यामध्ये सांगत असते की आतापर्यंत जयंतने काय काय केलं. भावना आणि सिद्धू छान भजनाचा कार्यक्रम ठेवतात, पण नीलांबरी मात्र त्यावरही पाणी फेरायचा प्रयत्न करते. नक्की काय घडतं, चला तर बघूया. तर घडतं असं, इलेक्शन बाबतीत भावनाचे प्लॅन खूप छान असतात. आता नीलांबरीला भीती वाटते, ही अशीच जर वागत राहिली तर निवडून येणार, आणि निवडूनच काय लोकांच्या मनावरही राज्य करणार. तिला जेव्हा कळतं की भावनाने भजन ठेवलं, तेव्हा ते आदिराजला म्हणते, हे भावनाने सिद्धू वेडे आहेत, त्यांना काय वाटतं असे भजन करून कार्यक्रम होतात. आदिराज म्हणतो, मग काय करावं लागतं, ती निवडून येण्यासाठी ग्लासात दारू ओतावी लागते. आदिराज म्हणतो, नीलांबरी अगं हे काय बोलतेस, तुला सिद्धूने एकदा माफ केलं, आता तरी सुधार. नीलांबरी म्हणते, तुम्ही जर माझी साथ दिली नाही ना, मी तसेच कपडे घालील आणि मीडियासमोर येईल. ते कपडे तर मी फक्त भावनाच्या घरी घातले होते, पण आता मात्र तुमची सगळी नाचक्की करेल. त्यासाठी गप्प बसायचं आणि माझी साथ द्यायची. इकडे जानूने घरामध्ये कॅमेरा लावलेला असतो. जयंत झोपलेला असतो, त्याला अचानक जाग येते. त्याच्यासमोर त्याच्यासारखे 2-3 जण आणि ते जयंतला चिडवत असतात आणि म्हणतात, अरे हिची जानू ह्याच्यासारखीच झाली, वेडी झाली ती वेडी. जयंत आता सगळ्यांना समजतो, नाही माझी जानू वेडी. तो आता मोठ्या मोठ्याने ओरडत असतो. तो आता खाली पळत जातो. जानू म्हणते, जयंत सर काय झालं, तुम्ही एवढं का घाबरलात? तर तो काहीच नाही जानू. तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो बाजूला बोलायला जातो. जानू विश्वाला फोन करते आणि म्हणते, विश्वा आपलं काम झालंय. तो जानू मला तुझी खूप काळजी वाटते, तू जरा स्वतःची काळजी घे. मला हेच कळत नाही, तू त्या घरामध्ये त्या माणसासोबत राहतीस कशी? जानू म्हणते, मला माहिती आहे तो विकृत माणूस आहे, पण तू काळजी करू नको, आपल्या हातामध्ये सगळेच पुरावे आहेत. सिद्धू आणि भावना डॉक्टरांकडून येत असतात. सिद्धू म्हणतो, मला माझ्या बाळाचा आवाज आला. आता भावना गोड हसते आणि म्हणते, सिद्धिराज असं काही नाही आहे, डॉक्टर काय म्हणाले आठवतंय ना? सिद्धू म्हणतो, ते काही पण म्हणू दे, पण मला आवाज येतो. तेवढ्यात भावना शांत होते, मनात विचार करत असते, आई आणि आनंदीला भेटलं तर मला त्यांची खूप आठवण येते. सिद्धू तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो, भावना आनंदीची आठवण येते का? आता नाही म्हणून मान हलवते. तो चल घरी. ती आता गाडीत बसते आणि तिला झोप लागते. तो उठवत म्हणतो, भावना घर आलं. भावना बाहेर बघते आणि तिला खूप आनंद होतो. ती सिद्धिराज तुम्हाला आईकडे आणलं? तो ती चला ना आतमध्ये. तो नाही भावना तू जा. ती विचारते, का आईवरचा राग नाही गेला का अजून? तो भावना प्लीज जा ना तू. भावना आज जाते. श्रीनिवास आणि लक्ष्मीला खूप आनंद होतो. श्रीनिवास विचारतो, सिद्धूने आला का? भावना म्हणते, आलेत. लक्ष्मी म्हणते, राग नाही गेला अजून? ती म्हणते, नाही. श्रीनिवास म्हणतो, ठीक आहे मी त्याला घेऊन येतो. लक्ष्मी म्हणते, तुम्ही नाही, माझ्या लाडक्या जावायला मीच घेऊन येते. पण ती काही जात नाही. आता वरद आनंदी मिळून सगळेच एक जुगाड करतात. घरात गप्पा मारताना असं काही बोलत असतात की सिद्धू आत येतो. आता भावना, सिद्धू आणि आनंदी केक कापत असतात. इकडे जानू विश्वाशी बोलते आणि मागे बघते तर जयंत उभा असतो. तो जानू तू कोणासोबत बोलत होती? जानू आता घाबरते पण स्वतःला सावरते आणि म्हणते, अहो मला रॅन्डम कॉल खूप येतात, म्हणून मी त्यांना फोन केला आणि सांगितलं माझ्या फोनवर अजिबात फोन आले नाही पाहिजे. जयंत विचारतो, मग झाले का बंद? ती नाही ना. तेवढे जयंतला फोन येतो आणि तो निघून जातो. जानू म्हणते, वाचले, पण इथला कॅमेरा बदलावा लागणार. आता कॅमेरा घेते आणि दुसऱ्या फ्लॉवर पॉटमध्ये घालते. इकडे भावना इलेक्शनबद्दल सिद्धूला छान माहिती देते आणि म्हणते, आपण भजन ठेवूया का? सिद्धू म्हणतो, भावना त्यांनी काय होणार आहे? ती सिद्धराज मला माहिती आहे नक्कीच फरक पडणार. ते आता एवढी छान समजावून सांगते. सिद्धू तिला घेतो आणि एका ठिकाणी जातो. तिथे दोघांना सावली भेटते. भावना म्हणते, तुमचं भजन ठेवूया का? सावली म्हणते, छान आयडिया आहे. नीलांबरी ऐकते आणि तिचा जळफाट होतो. ती आदिराजला ब्लॅकमेल करते आणि सांगते, हे भजन नाही होऊ द्यायचं. जयंत आणि जानू झोपलेले असतात. तेवढेच जानू आणि मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघत असते ज्यामध्ये जयंत तिला त्रास देतो. ती आता दुसऱ्या रूममध्ये जाते आणि व्हिडिओ करायला लागते आणि म्हणते, आई मला माहिती आहे तुला खूप त्रास होणार. आणि व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत जयंतने काय त्रास दिला हे सांगत असते. सकाळी जयंत उठतो आणि बाजूला बघतो तर जानू गायब असते. तो घाबरून म्हणतो, जानू? ती आता मागून येते आणि म्हणते, जयंत गुड मॉर्निंग. ती त्याला कॉफी देते. तो थँक्यू. जयंत मी आज आईकडे जाणार आहे. तो जानू आज तर आपली मीटिंग आहे, आज नको जाऊ ना. जानू म्हणते, मी विचारत नाही आईकडे जाऊ का, मी सांगते आईकडे जाणार आहे. काय हो जयंत सर, तुम्ही विसरलात का? मी रात्री तुम्हाला विचारलं होतं मी आईकडे जाणार आहे, तेव्हा तुम्ही काय बोललात? जा. आणि आता नाही म्हणताय? आता परत एकदा जानू जयंतला वेडा बनवते.
श्रीनिवास आता पेटंट विकण्यासाठी त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो मी उद्या येतो आ. ते म्हणतात हो हो या, तुम्ही छान निर्णय घेतला, आपण उद्याच्या उद्या सगळे कागदपत्र करूया. फोन ठेवतो आणि अजून एक जणाला फोन करतो आणि म्हणतो आपलं काम झालंय, हल्ली लाईटच नसते, या सोलर प्रोजेक्टचा आपल्याला खूप उपयोग होणार, आपण आता कोट्याने अब्जाने पैसा कमवणार. श्रीनिवास आणि लक्ष्मी सगळे पेपर करण्यासाठी निघून जातात, पण व्यंकीला मात्र त्याचा संशय येतो आणि तो वरदला म्हणतो एवढे पैसे मिळतात. वरद म्हणतो हो मला पण माहिती नाही आहे, आपण एक काम करूया, मोबाईलवर सर्च करूया. आणि म्हणतो व्यंकी काका ह्यामध्ये बघा काय दिलंय, जो पेटेंट मी आणि आजोबांनी केला त्यावर आता आमचा काही अधिकार राहणार नाही आणि लोक ह्यावरच कंपनी टाकतात, म्हणजे ते आता कोट्याने पैसा कमवणार. मला तर असं वाटतं आपण अडवायला पाहिजे. व्यंकी म्हणते हो हो आणि दोघेही मागे पळतात. सावलीचं भजन चालू असतं तेवढ्यात काही लोक येतात आणि म्हणतात बंद करा हे. भावना म्हणते काय झालं, तुम्ही भजन का होऊ देत नाहीये. आता मात्र निलांबरीला खूप मजा येते. सिद्धू म्हणतो तुम्ही अडवू शकत नाही. आता तर सावली पण बोलते. ते माणसं म्हणतात असे कपडे घालून तुम्ही भजन नाही करू शकत. सावली म्हणते असे कपडे म्हणजे कसे कपडे. आता पुढील भागात बघूया ह्या निलांबरीचा अतिरेकपणा जरा जास्तच वाढलाय का. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.